अरे आम्हाला फक्त राजकारण करायचं असतं, निवडून यायचं असतं. तर जाहीरपणे आम्ही म्हणतोय, जाहीरपणे आज पण म्हणतोय, मला मतदानच नको, मला मतदानच नको. अरे जो वाईट नजर टाकतो माझ्या माता भगिनींवर त्याचं मतदानच नको. अरे जो आमच्या या देवस्थानच्या जागेवर वट बसवतो त्याचं मला मतदानच नको. अरे इथून पुढे आमदार नाही झालो तरी चालेल, पण शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी, हिंदू धर्माच्या देश धर्मासाठी आम्ही सगळेजण प्रत्येक ठिकाणी जाणार, ही जागृती करणार. अरे आमचं काम काय फक्त लाईट गटर पाणी रस्त्याचे का? आम्ही आमच्या सुविधा कवा देऊ, आम्ही आमच्या सुविधा कवा देऊ जेव्हा आमच्या धर्मातला प्रत्येक घटक सुरक्षित राहील त्यावेळेस देऊ. जर तो सुरक्षित नाही राहिला, या असे जर वक्फ बोर्डाच्या मागे गिळायला लागले आपल्या जमिनी, तर कसं आम्ही देणार त्या, कसं आम्ही देणार ते? मगाशी भैयानी सांगितलं बॉम्बस्फोट मध्ये डॉक्टर, इंजिनियर, आणि मग सवलती यांना शिक्षणामध्ये सरकारकडनं पाहिजे, आणि परत त्याच्या आईला उलटी तंगडी. हे सहन होणार नाही, आणि सहन करायचं पण नाही. तुम्ही अजिबात सहन करायचं नाही. आपलं फक्त लोकप्रतिनिधीला मतदान करायचं आणि फक्त हे डोळ्यासमोर ठेवायचं की त्यांनी मला सगळ्या मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत. हो, ते दिल्याच पाहिजेत, ते देण्यासाठी आम्ही आहोतच. पण हा पण विचार प्रत्येक मतदान करणाऱ्या आपल्या या हिंदू धर्मातल्या कार्यकर्त्यांनी सहकार्याने ठेवला पाहिजे. यांनी माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या धर्माचं पण रक्षण केलं पाहिजे, धर्माचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे.